हरे कृष्ण. हरे कृष्ण. अं, आज सकाळच्या भागवतम कक्षामध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज अध्याय 2 ला सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपण कोणताही जन्मलेला माणूस वैष्णवांच्या कृपेने सर्वोच्च दिव्य स्थानावर कसा विभूषित केला जातो, पोहोचू शकतो, ते आपण बघणार आहोत. तर त्यापैकी आपण अध्याय ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्टिकी. हरे कृष्णा. आज आपण अध्याय 2 दिव्यत्व आणि दिव्य सेवा यातील आपण पहिला आणि दुसरा श्लोक बघणार आहोत. व्यासः उवाच व्यास उवाच इति संप्रश्न संवृष्टः इति सम्प्रश्न संहृष्ट विप्राणाम रोमहर्षणीः विप्राणां रोमहर्षणीः प्रतिपूज्य वचः तेषां प्रतिपूज्य वचः तेषां प्रवक्तुम् उपचक्रमे. प्रवक्तुम् उपचक्रमे। सूतः उवाच सूतः उवाच यं प्रव्रजन्तम् अनुपेतम् अपेत कृत्यम् यं प्रव्रजन् अन्तम् अनुपेतम् अपेतकृत्यम् द्वैपायनो द्वैपायनः विरह कादर आजुहाव. द्वैपायनः विरह कातर आजुहाव। पुत्र इति तन्मय तया तरव अभिनेन्दुः पुत्र इति तन्मया तया तरवः अभिनेन्दुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानत अस्मि. तं सर्वभूतहृदयं मुनिमानतः अस्मि। व्यासः उवाच इति सम्प्रश्न संवृष्टः विप्राणां रोमहर्षणीः प्रतिपूज्य वचः तेषां प्रवक्तुम् उपचक्रमे. सूतः उवाच यं प्रव्रजन्तम् अनुपेतम् अपेतकृत्यं द्वैपायनः विरह कातर आजुहाव. पुत्र इति तन्मयतया तरव अभिनेन्दुः तं सर्वभूत हृदय मुनी मानत अस्मि. भाषांतर. श्री व्यासदेव म्हणाले, रोम हर्षणाचा पुत्र उग्रश्रवा श्री सुत गोस्वामी ब्राह्मणांच्या परिपूर्ण प्रश्नांनी संतुष्ट झाले. त्यांनी ब्राह्मणांना धन्यवाद देऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. श्री सुत गोस्वामी म्हणाले, मी महान ऋषी श्री सुखदेव गोस्वामींना सादर प्रणाम करतो. श्री सुखदेव गोस्वामी सर्वांच्या हृदयात प्रवेश करू शकतात. जेव्हा सुखदेव गोस्वामी गृहत्याग करून संन्यास घेण्याकरता वनात गेले, तेव्हा त्यांचा उपनयन संस्कार झालेला नव्हता. त्यावेळी पुत्राचा विरह होईल या भीतीने व्यासदेवाने पुत्राला हाक मारली. हे पुत्र, खरोखर महर्षी व्यासदेवांप्रमाणेच शोकार्त झालेल्या वृक्षांनीच तेव्हा प्रतिध्वनी करून उत्तर दिले. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय जय श्री श्री कृष्ण कृष्ण चैतन्य
प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण. पुन्हा एकदा सगळ्यांना प्रणाम करते. आज आपण अध्याय 2 ला सुरुवात करतोय. दिव्यत्व आणि दिव्य सेवा. श्लोक क्रमांक आपण 1 आणि 2 समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या श्लोकात व्यास म्हणतात ते की व्यासदेव कोण आहे. व्यासदेव काय म्हणाले, रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रेवा सुत गोस्वामी. सुत गोस्वामी हे रोमहर्षाचे पुत्र आहेत आणि ते ब्राह्मणांनी जे प्रश्न विचारले, जे शौनक मुनी वगैरे ऋषी होते त्यांनी जे प्रश्न विचारले त्यांच्या प्रश्नांनी ते संतुष्ट झाले. आणि दुसऱ्या श्लोकात सुत गोस्वामी म्हणतात की जे ते प्रथमतः शुभदेव गोस्वामींना प्रणाम करतात ते. आणि शुभदेव गोस्वामींनी आईच्या गर्भातून जसा बाहेर निघाले तसेच ते जंगलात चालले गेले. त्यांनी आईला आई किंवा पिताजीला व्यासदेवाला म्हणजे पिताजी म्हटलं नाही. त्यांचा उपनयन संस्कार सुद्धा झालेला नव्हता. आणि त्यावेळेला मग व्यासदेव त्यांच्या मागे पुत्राच्या विरहान हे पुत्र करत ते त्यांच्या मागे जातात. ते तो वृक्ष सुद्धा व्यासदेवांप्रमाणे शोकार्तायन व ते त्यांना प्रत्युत्तर देतात. हे ह्या 2 श्लोकांमध्ये सांगण्यात आले. यातील माहिती जी चर्चा केली आहे ती प्रभूजी आपल्याला अत्यंत सोप्या आणि रसभरीत आणि मुलायम भाषेत, मधुर भाषेत आपल्याला सांगतील. त्यांनी सांगावी मी त्यांना विनंती करते. हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सुरुवात करूया जिथे पहिला अध्याय सांगितला. पहिल्या अध्यायाचं नाव काय होतं की ऋषींचे प्रश्न. आणि म्हणून सुरुवात जर करायची असेल तर नैमिषारण्य तिथे जे ऋषी जमले होते, ज्यांनी 1000 वर्षांपर्यंत यज्ञ केले, ज्या ऋषींचे नेतृत्व शौनक ऋषी करत होते, त्यांनी विचारलेल्या 6 प्रश्न आहेत. तर त्यांनी काय केलं, सगळ्यात आधी तर 9वा श्लोक जो होता त्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारला की सर्व लोकांसाठी अंतिम कल्याण काय आहे. नंतर त्यांनी 11व्या श्लोकामध्ये प्रश्न विचारला की धार्मिक शास्त्रांचे सार काय आहे, ज्याद्वारे प्रत्यक्ष आत्म्याचे समाधान होते. 9 आणि 11व्या श्लोकामध्ये प्रश्न विचारल्यावर लगेच 12व्या श्लोकामध्ये त्यांनी प्रश्न विचारला की देवकी पासून जे कृष्ण जन्माला आलेत ना, ते का आले. आणि मग परत काहीतरी पृष्ठभूमी दिल्यावर 17व्या श्लोकामध्ये त्यांनी प्रश्न विचारला की भगवंत काय कृती करतात. आणि 18व्या श्लोकात प्रश्न विचारला त्यांचे अवतार कोण आहेत. आणि मग 23व्या श्लोकामध्ये प्रश्न विचारला की कृष्ण पृथ्वी सोडून गेल्यानंतर धर्म कोणाच्या शरणाला गेला आहे. असे 6 महत्वपूर्ण प्रश्न. आणि ह्या प्रश्नांनी झालं काय, या प्रश्नांनी शौनक ऋषींनी जे हे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांमुळे सूत गोस्वामी जे आहेत ते प्रसन्न झाले, ते संतुष्ट झाले. आणि म्हणूनच हा जो पूर्ण प्रवाह आहे पहा प्रश्न उत्तरांचा, तो समजून घेणं आवश्यक आहे. वेदांचा अभ्यास जर आपल्याला कोणाला करायचा असेल तर त्याने सगळ्यात आधी एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणं आवश्यक आहे. आणि त्या गुरुने त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी विनंती करावी.
मनुष्याचा जन्म असं म्हणतात की दोनदा होतो. एकदा जसं बाकी प्राणी आहेत तसा जन्म आईपासून, आणि दुसरा जन्म मिळतो जेव्हा त्याचं उपनयन संस्कार म्हणजे शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. तर द्विजः. आणि सामान्यतः सर्व लोकांसाठी हा नियम सारखाच आहे, आणि विशेषतः ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यासाठी तर नक्कीच. तर शुद्धीकरण प्रक्रिया, उपनयन संस्कार महत्वाचे आहेत. आणखी आध्यात्मिक गुरु केवळ प्रामाणिक जिज्ञासूलाच आपला शिष्य म्हणून स्वीकारतात आणि त्याला पवित्र धागा देतात. आणि अशा प्रकारे मनुष्य द्विज अर्थात द्विज बनतो. आणि द्विज बनल्यानंतर वेदांचा अभ्यास केला जाऊ शकतो, आणि वेदांमध्ये पारंगत झाल्यानंतर तो विप्र बनतो. विप्र किंवा पात्र ब्राह्मण अशा प्रकारे परमत्वाची जाणीव करतो, आणि वैष्णव अवस्थेत पोहोचेपर्यंत आध्यात्मिक जीवनात पुढील प्रगती करत राहतो. म्हणजे विप्र आणि ब्राह्मणाच्याही वरती कोण आहेत? तर वैष्णव आहे. हे पहा, सांगायचा उद्देश एवढाच की शेवटी वर्णाश्रम धर्माचे उद्दिष्ट म्हणजे काय, की एका कच्च्या माणसाला परमेश्वराचा शुद्ध भक्त किंवा वैष्णव बनावं. म्हणून जो कोणी प्रथम श्रेणीतील वैष्णव किंवा उत्तम अधिकारी वैष्णवांना स्वीकारलेला वैष्णव बनतो, त्याला त्याच्या जन्माची किंवा भूतकाळातील कर्मांची पर्वा न करता आधीच ब्राह्मण मानले जाते. कोणताही नीच जन्मलेला माणूस देखील, मग तो किरात असू द्या, भूत असू द्या, आंध्र असू द्या, पुलिंद असू द्या, पुलकश असू द्या, आभीर असू द्या, शुंभ, यवन, खस किंवा त्याहून कनिष्ठ असू द्या, वैष्णवांच्या कृपेने सर्वोच्च दिव्य स्थानावर पोहोचू शकतो. सुखदेव गोस्वामी हे सूत गोस्वामींचे आध्यात्मिक गुरु होते. म्हणून नैमिषारण्य येथील ऋषींच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात करण्यापूर्वी ते शुकदेव गोस्वामींना आदरपूर्वक वंदन करताय. आता तुम्ही जर पार्श्वभूमीचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की शौनक ऋषींनी सुत गोस्वामींना प्रश्न विचारायच्या अगोदर त्यांनी काय केलं, तर त्यांची आधी महती सांगितली, आणि का ते योग्य व्यासपीठावर बसून मार्गदर्शन करू शकतील हे सांग. आणि त्यांना जे प्रश्न विचारले गेले त्याचे उत्तर जे आहे, ऋषीमुनींना काय अपेक्षित होते की जे सुत गोस्वामीजींनी सर्वप्रथम झालेली ही जी भागवत कथा होती, जो सुखदेव गोस्वामीजींनी परीक्षित महाराजांसाठी केली, ती सांगावी. आणि म्हणून आता सुखदेव गोस्वामीजींनी काय सांगितलं ते सांगायची सुरुवात सुख गोस्वामी करतायत. तर त्याच्या अगोदर सुखदेव गोस्वामीजी कसे महान आहेत हे समजवण्याचा ती सगळ्यात आधी पराकाष्ठा करणार आहे. आणि म्हणूनच 6 प्रश्नांनी अत्यंत काय म्हणूया प्रसन्न झालेले जे आपले सुत गोस्वामी जी आहेत, ते आता सर्वप्रथम सुत गोस्वामी शुकदेव गोस्वामींविषयी बोलतात. माताने जसं सांगितलं की जन्म घेतल्या घेतल्या त्यांनी ना आई बघितली ना वडील बघितले, ते सर्व सोडून चालले गेले. त्याची खूप सुंदर कथा आहे की शुकदेव गोस्वामीची जे आहे ते मागच्या जन्मी एक शुक होते, म्हणजे पक्षी होते. आणि जेव्हा कथा सांगण्यात येत होती शिवजींद्वारे पार्वतींना, तेव्हा ते झाडात बसून ऐकत होते. आता तेव्हा शिवजींनी हे सांगितलं होतं की ही कथा कोणा दुसऱ्याने ऐकू नये, आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा तू ते नीट लक्ष देऊन ऐक आणि मध्ये मध्ये ओंकार दे.
तर पार्वती माई तर झोपून गेल्या. पण शुगच्या होता झाडामध्ये तो हे ऐकत होता. आणि जेव्हा कथा संपली आणि शिवजींच्या लक्षात आलं की अरे पार्वती नाही तर कोणी दुसरंच हुंकार देत होता, तर त्यांना राग आला आणि ते शुकच्या मागे धावायला लागले. आणि शुक भयभीत होऊन पळत 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 गेला आणि मातेच्या गर्भामध्ये स्थापित झाला. वाटिका. आणि जेव्हा त्याला आता जन्म घ्यायचा होता ना, तेव्हा तो सरळ परमेश्वराला बोलला, मला जन्म नाही घ्यायचा, कारण की बाहेर गेलो तर मला माहितीये मायाचं आक्रमण होईल, मी भ्रमित होईल आणि मला जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून राहावं. आणि सामान्यतः जे मुलं 9व्या महिन्यामध्ये जन्माला येतात, सुखदेव गोस्वामी बाहेर यायलाच तयार नाही. करत 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 16 वर्षे झाली. मातेलाही त्रास होत होता. शेवटी भगवंतांनी त्याला वचन दिले की तू बाहेर ये, मी तुला वचन देतो की तुझ्यावर मायेचा काही प्रभाव होणार नाही. आणि जेव्हा भगवंतांनी असं वचन दिलं, तेव्हा त्यांनी जन्म घेतला. आणि जन्म घेतल्यावर मायेचा प्रभाव पडू नये म्हणून काय केलं, सरळ घर सोडून निघून गेलं. नाही का? पित्यासाठी पहा किती दुःखदायक ही घटना होती, किती शोकार्त होती की आपला पुत्र एवढ्या वर्षानंतर आता जन्माला आलाय आणि तो आपल्याशी न बोलता न पाहता निघून जातोय, तर त्या पुत्राचा विरह होईल या भीतीने व्यासदेव त्याच्या मागे मागे धावले आणि त्याला हाक मारतायत, हे पुत्र. आणि वृक्ष देखील त्यांच्या आवाजाला प्रतिध्वनित करताय. पण व्यासदेवजीचे पुत्र जे आहेत सुखदेव, ते असेच पुढे जातायत. आणि पुढे काय होणार हे जाणण्यासाठी परत भेटूया पुढच्या सत्रात. हरे कृष्ण.